श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला पृष्ठपती पौर्णिमा असे म्हणतात। या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होत असते। हा कालावधी 15 दिवसाचा असतो, म्हणून या कालावधीला पितृपक्ष कालावधी किंवा पंधरवडा कालावधी असे सुद्धा म्हटले जाते। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असे सुद्धा म्हटले जाते। पितृपक्षाच्या पंधरवड्यात जेव्हा आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करत असतो, तेव्हा त्या तिथीला पितृपक्ष किंवा श्राद्ध तिथी असे म्हणतात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणते नियम पाळावे, श्राद्ध पक्षातली तिथी कोणत्या, त्या संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। पूर्वजांच्या शांतीसाठी, त्यांच्या आत्मा तृप्त करण्यासाठी हे पितृपक्षातील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, म्हणून या पितृपक्षाला जास्त महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून धर्तीवर येत असतात। पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी धार्मिक विधी आणि दान धर्म करण्याची पद्धत आहे। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्याला अति जास्त महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पितराचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल आणि श्राद्धाच्या कोणकोणत्या तारखा आहे ते आपण सर्व आज जाणून घेऊ। बघा, आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील हयात नसलेली व्यक्ती। आपल्या घरातील व्यक्ती जी हयात नाही आहे, त्याची ज्या तिथीला ते वारले असतील ते तिथी बघून त्या दिवशी त्यांचे श्राद्ध केले जाते। आता 2025 मधील श्राद्ध तिथी कोणत्या आहे त्या तुम्हाला मी सांगते। 7 सप्टेंबर 2025 या दिवशी पितृपक्षाला सुरुवात होत आहे। यानंतरची दुसरी तारीख आहे 8 सप्टेंबर 2025, वार सोमवार, तर या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे। 9 सप्टेंबर 2025 या दिवशी द्वितीया श्राद्ध। 10 सप्टेंबर 2025 या दिवशी तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध। 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार, या दिवशी आहे पंचमी श्राद्ध। 12 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध। 13 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध। 14 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध। 15 सप्टेंबरला आहे नवमी श्राद्ध। 16 सप्टेंबरला आहे दशमी श्राद्ध। 17 सप्टेंबरला आहे एकादशी श्राद्ध। 18 सप्टेंबरला आहे द्वादशी श्राद्ध। 19 सप्टेंबरला आहे त्रयोदशी श्राद्ध। 20 सप्टेंबरला आहे चतुर्दशी श्राद्ध आणि 21 सप्टेंबरला आहे अमावस्या श्राद्ध, म्हणजे सरपित्री अमावस्या। या दिवशी पितृपक्ष समाप्त होत आहे। समजा तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पितृंच्या तिथीवर तुम्हाला श्राद्ध करता नाही आलं, तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला हे पित्र घालू शकतात। त्यांना श्राद्ध करणं सुद्धा म्हणतात आणि पित्र घालणं सुद्धा म्हणतात। तर आपण पितृपक्षातल्या श्राद्ध तिथीविषयी माहिती घेतली। आता आपण त्यामध्ये कोणते नियम पाळावे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। पितृपक्षामध्ये मांसाहार करणे, धूम्रपान करणे वर्ज्य आहे। मांसाहार करू नये पितृपक्षामध्ये। दुसरं म्हणजे आपण ह्या पितृपक्षामध्ये काही खरेदी करत नाही, म्हणजे जशी जागा घ्यायची आहे ते आपण नाही करत। जसे शुभ काम आपण या पितृपक्षामध्ये नाही करत। पितृपक्षामध्ये मोहरीच्या तेलाची खरेदी करायची नसते। पितृपक्षामध्ये आपण कपडेसुद्धा खरेदी करू शकत नाही, कारण पितृपक्षामध्ये आपण पितरांनाही कपडे अर्पण करत असतो, दान करत असतो। आपण स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही, पण पितरांच्या दान करण्यासाठी आपण कपडे आवर्जून खरेदी करू शकतो आणि ते करावेतच पितरांसाठी।
गोरगरिबांना तुम्ही वस्त्रदान करू शकता. या पितृपक्षांमध्ये तुमच्या दारामध्ये कधी कावडा, गाय, कुत्रा जे कोणते प्राणी तुमच्या दारामध्ये येत असतील तर त्यांना आवर्जून खायला द्या. काय सांगता येतं, तुमचे पित्र त्याच्या स्वरूपात आले असतील, त्यामुळे त्यांना आवर्जून काहीतरी खायला द्या. 15 दिवसामध्ये तुमचे पित्र हे तुमच्या दाराच्या बाहेर बसले असतात. तर या 15 दिवसामध्ये तुमच्याकडून जसं होईल तसं यथाशक्ती तुम्ही दान करू शकतात. बघा, आपल्याने काही असं मोठं दान काही होत नाही. आपण सर्व साधारण माणसं आहोत. मी माझ्या ताई आणि दादांना हात जोडून विनंती करून सांगते की या 15 दिवसात कडकडून मांसाहार वर्ज्य करावे. कारण ज्यांना पितृदोष असतो त्यांनीच मांसाहार केला तर बघा तुमचा पितृदोष कसा कमी होईल, नाहीच होणार. आणि तुम्ही या 15 दिवसात जे पण काही सेवा करणार ते कशी फलित येणार, त्यामुळे तुम्ही मांसाहार वर्जच करा. काय होतं 15 दिवस नाही खाल्लं तर काहीच नाही होणार. त्यामुळे तुम्ही मांसाहार वर्ज करा. बघा, आपल्या पित्रांसाठीच हा दिवस असतो ना. कुठे तर पितृपक्षांमध्ये सुद्धा मांसाहार केला जातो, पण असे करायचं नाही. काही काही घरामध्ये केला जातो, पण हे ज्याची त्याची श्रद्धा, शेवटी श्रद्धेचा भाव असतो. तुम्ही या पितृपक्षांमध्ये सोनं चांदीसुद्धा खरेदी करू शकतात असे म्हटले जाते. पितृपक्षांमध्ये तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ आवश्यक आघारी द्यायला विसरू नका. तुमच्या पित्रांची जी तिथी असेल त्या तिथीच्या दिवशी तुम्ही आघारी नक्की द्या. आणि ती आघारी घरामध्ये नाही देत, ती आघारी घराच्या बाहेर देतात. म्हणून घराच्या बाहेरच ती आघारी दिली जाते. पितृपक्ष हा वाईट काळ नाही आहे. यामध्ये कुठले आपण शुभ कार्य नाही करू शकत, कारण की यामध्ये कोणता शुभ दिवस नसतो. शुभ कार्य म्हणजे लग्न नाही करू शकत किंवा लग्न नाही जमू शकत, असे शुभ कार्य आपण या पितृपक्षात करत नाही. मला परत एकदा विनंती करून सांगते की या पितृपक्षामध्ये पित्रांच्या स्मरणार्थ जास्तीत जास्त दान धर्म करायला विसरू नका. पितृ असे आहेत की ते आपल्या छोट्याशा कार्यामुळे बी प्रसन्न आपल्यावर होऊनच जातात. आणि पितृ प्रसन्न झाले म्हणजेच आपल्याला कशाचीच कमी नाही पडत. मग आपल्याला या 15 दिवसामध्ये पितृंना प्रसन्नच करून घ्यायचे आहे. आपल्याला पितृंचे दोष नाही लावून घ्यायचे, आपल्याला त्यांना प्रसन्नच करायचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.